बाहेर माणसांची वर्दळही कमी दिसत होती. तो आपल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन बसला. उगाच इकडे तिकडे बघत राहिला. पावसामुळे गेले 15 दिवस हाताला काही काम मिळालं नव्हतं. बिचारा रघु पैशासाठी मिळेल ती सर्व छोटी मोठी कामं करायचा. छोटी कामं असतील तर 30-40 रुपये, एखादं मोठं काम असेल तर 70-80 रुपये त्याला मिळायचे. त्याची गरज असल्यामुळे 5-10 रुपये कमी दिले तरी तो गुमान घ्यायचा, कोणाशी तुंबत बसायचा नाही. त्याची छोटी मोठी कामं म्हणजे कोणाचा किराणा आणून देणं, कोणाची इस्त्री केलेले कपडे घरी पोचवणं, इथंपासून ते कोणाच्या अंगणात आवारात कुत्रं मांजर मेलं की त्याला लांब नेऊन टाकणं, इथंपर्यंतची सर्व कामं करायचा म्हणण्यापेक्षा त्याला ती करावी लागायची. त्याची परिस्थिती त्याच्याकडून करवून घ्यायची. अशा प्राण्यांना लांब गावाबाहेर नेण्याचे त्याला 40 रुपये मिळायचे. त्याचबरोबर 2 दिवसांचा उपवासही घडायचा. त्या प्राण्याची झालेली अवस्था आणि त्यातून येणारा वास नाकातून लवकर जायचा नाही. आजही त्याला अशाच एका कामाचं बोलावणं आलं. तो मनात म्हणाला, काय का असना काम मिळालं. 2 दिवस आपला उपास घडत असेल तर घडू द्या, पण लेकरा बाळांचा उपास घडाय नको. रघु कधी मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या मारुतीकडं, कधी मंदिराच्या छपराकडं, तर कधी आभाळाकडं बघत बसला होता. मंदिराच्या समोरच्या बोळातून सकाराम पळतच आला आणि इकडं तिकडं बघत असलेल्या रघुला हाताने डिवचून म्हणाला, अय रघ्या, हिथं बसलायस वय? मगादरनं किती ठिकाणी बघून आलोय, तुझ्या घरला बी जाऊन आलोय, तू तर सापडायचं काही चिन्हच दिसत नव्हतं लेका. रघु म्हणाला, नाही, जरा पावसानं उघडीप दिली म्हणून बाहेर आलो झालं. सका म्हणाला, असं वय वय, का र, काय झालं, असा पळत का आलायस? यावर डोक्यावर हात मारून सका म्हणाला, अरे त्याच्या आईला वय की, अरे ते आबालाल मालक नाहीत का? अरे ते निवडणुकीला उभारल्यात नव्ह? वय वय, त्यांचं काय झालं? रघु म्हणाला. यावर तोंड वेडवाकडं करून सका म्हणाला, अरे लेका त्याचं काय होणार, त्यो सगळ्यांचं करी. वय खरंच की, रघु म्हणाला. पुन्हा घाई करत सका रघुला म्हणाला, अरे चल चल, त्याच्या घराच्या बाजूला एक कुत्रं मेलंय, लेका 2 दिवस झालेत वाटतं मरून, म्हणून तुला लवकरात लवकर बोलिवलंय. हे ऐकताच रघुच्या पोटात डचमळून आलं. मनात आलं, आता 2 नाही, चांगला 4 दिवसांचा उपास घडल. गपगुमान रात्री बायलीनं केलेलं दामटं खाल्लं असतं तर आणि बरं झालं असतं. सकाळी बी रागारागात तसाच बाहेर पडलो, घोटभर गुळाचं पाणी बी घेतलं नाही. पर जाऊ द्या, आता विचार करून तरी काय उपयोग. असं म्हणून तो सकाबरोबर झपाट्यानं निघाला. आबालाल, त्यांचे लाल गोपाल, घरातली सर्व मंडळी तोंडाला कापडं बांधून उभी होती. हे सर्वजण त्या कुत्र्यापासून चांगले पाव कोस तरी दूर असावेत. सका आणि रघु धावतच आले. त्यांनी काही बोलायच्या आतच आबालाल म्हणाले, अरे जा जा, लवकर जा, ते कुत्रा आधी हितनं घेऊन जा. आबालालनी एकच घाई उडवली. रघुला काय करावं, कुत्र्याला कसं धरावं हे काहीच समजेना. तो म्हणाला, आव आबा, दोरबीर काहीतरी द्या की. अरे तुला कशाला लागतोय अरे दोर, घेऊन जा की तसाच. आबा खेकसून म्हणाले. रघु बरोबर असणाऱ्या सकाला हे बघवलं नाही. त्यानं आजूबाजूला पाहिलं. डाव्या अंगाला लाकडांच्या मोळ्या बांधून त्यांचा ढीग रचून ठेवला होता. त्यानं झटकन एक मोळी खाली खेचली आणि त्याचा दोर आणून रघुला दिला. तो दोर घेऊन रघु कसा बसा त्या कुत्र्याजवळ गेला. भस्कन वास एकदम नाकात शिरला. ओकारी आल्यासारखी झाली.
2 दिवसांचं ते मेलेलं कुत्रं फुगून टम्म झालं होतं. एक टिचकी मारली तरी फुटून जाईल अशा अवस्थेत असलेलं. आपल्या हाताची बाही नाकाला लावून तो चटदिशी मागं आला. पुन्हा साकास त्याच्या मदतीला आला. खिशात असलेलं फडकं रघुला दिलं. त्यानं कसंबसं ते नाकाला बांधलं आणि अर्धे डोळे उघडे ठेवून कुत्र्याच्या पायाला दोर बांधू लागला. पोटात अन्नाचा कण नसूनही त्याला मळमळत होतं आणि त्या कामाचे त्याला 50 रुपये मिळाले. कुत्र्याचा दुर्गंध येत होता, तरीही त्याला बघायला बरीच गर्दी दूरवर जमली होती. त्या गर्दीतच एक काबालालांचा चेला होता. त्या चेल्यानं त्याच्या गुरुदेवांना खडानखडा माहिती सांगितली. काबालाला चांगलं बनण्याची आणखी एक संधी मिळाली. ती संधी तो दौडू थोडीच देणार. रात्रीच त्यानं गावची सभा भरवली. सर्व गावकऱ्यांना गोळा केलं. त्यात रघुही होताच. उलटी करून करून तो बेजार झाला होता. पेंगुळलेल्या अवस्थेत तो तसाच आला होता. सभा सुरू झाली. काबालालच्या एका चेल्यानं प्रस्तावना केली आणि काबालालला बोलण्याचं आवाहन केलं. काबालालने भाषणाला सुरुवात केली. नमस्कार मंडळी, माझ्या गावकरी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की यांनी का बरं सभा बोलावली असेल? काय कारण असेल बरं ह्या सभेचं? खरं तर त्या प्रस्तावनेत सांगायला पाहिजे होतं, पण म्याच म्हणलं त्याला की बाबा, ही महत्त्वाची गोष्ट म्याच सांगणार. तर मंडळी, आज एक घटना घडली. आबालालचं नाव न घेता काबालालने सांगायला सुरुवात केली. आज कोणाच्या तरी घराजवळ कुत्रं मेलतं. रघु आलाय का? कुठाय रघु? भाषण मध्येच थांबून ते रघुला शोधू लागले. रघु दिसताच पुन्हा भाषणाला सुरुवात केली. या आपल्या रघुला त्यांनी बोलावलं. मला सांगा, तुम्हा जर का त्याचा वास येत असेल तर त्याला नाही का येणार? त्यो बी आपल्यासारखा माणूस आहे ना व? का बरं करावं असं? एवढं बोलून त्यांनी टेबलावर ठेवलेल्या पेल्यातलं 2 घोट पाणी पिलं. म्हणाले, ते काय नाही, त्यो बी माणूस आहे, आपण बी माणूस आहे. माणसानं कसं माणसासारखं राहावं, कुत्र्याची वाट धरू नये. यावर काबालालची मंडळी हसली. गर्दीत बसलेल्या रघुला स्टेजकडं येण्याची खूण करत म्हणाले, आतापर्यंत रघुनं जे काय केलं त्यासाठी त्याला एक नारळ, शाल आणि 101 रुपये बक्षीस देऊन सत्कार करणार. आणि यापुढं कुणी बी असलं कुत्री उचलायचं काम करायचं नाही. असं कुठं घडलंच तर त्याची व्यवस्था करू म्हणा आपण. एवढं बोलून त्यांनी रघुचा सत्कार केला. रघुलाही ते बरं वाटलं. पैशासारखे पैसे आले आणि नको असलेलं कामही गेलं. काही वेळात समारंभ संपला. सगळे आपापल्या घरी गेले. रघुच्या घरी मात्र आज सण साजरा झाला. दुसरा दिवस उजाडला. काबालाल उठून बसले. आपण काल खूप मोठं काम केलं असं त्यांना वाटत होतं. ते खूप खुश होते. यंदाची निवडणूक आपणच जिंकणार याची खात्रीच होती त्यांना. इतक्यात त्यांच्या आनंदावर विरजण घालायला त्यांची बायको पळत आली. नाकाचा पदर न काढताच म्हणाली, आओ, असं निवांत काय बसलायसा? उठा उठा, बघा समोर काय मांडून ठेवलंय ते. तिला शांत करत काबालाल म्हणाले, अगं पर झालंय तरी काय ते सांग की नीट. नीट आणि काय सांगायचं? आओ, मेलेलं कुत्रं बराबर दरवाजातच पडलं या. पार चेंदामेंदा झालाय. काबालालचं धाबदन आणलं. काय करावं काहीच कळेना. काल आपण मोठं बोललो खरं, पर त्याची व्यवस्था काय करायची हेच ठरवलं नाही. काबालाल चलबिचल झाले. कसलाही विचारच त्यांना सुचत नव्हता. मनातल्या मनात म्हणाले, मरू द्या ती व्यवस्था. असं म्हणून त्यांनी गड्याला हाक मारली. तो यायच्या आतच मोठ्यांदा म्हणाले, अरे जा जा,
पटकन त्या राघ्याला घेऊन ये.